ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी आता वसुलीची अट, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय. मुंबई. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन देयकाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता ग्रामपंचायतींना कर्मचाऱ्यांना देय असलेल्या किमान वेतनाचा हिस्सा मिळवण्यासाठी मागील वर्षातील कर वसुलीचे निकष पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. वसुली आणि अनुज्ञेय वेतनाचे नवीन निकष. ग्रामपंचायतीने मागील वर्षात केलेल्या कर वसुलीच्या टक्केवारीवर कर्मचाऱ्यांना किती टक्के किमान वेतन दिले जाईल हे ठरणार आहे. त्याचे तपशील खालीलप्रमाणे आहेत. 11. ग्रामपंचायतीची कर वसुली टक्केवारी. अनुज्ञेय किमान वेतन 1. 90% व त्यापेक्षा जास्त 100%. 2. 70% ते 89%. 90%. 3. 50% ते 69%. 75%. 4. 50% पेक्षा कमी 50%. ग्रामसेवक, सरपंच आणि पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी. शासनाने या आदेशात स्पष्ट केले आहे की ग्रामपंचायतीची घरपट्टी आणि इतर सर्व करांची वसुली करण्याची मुख्य जबाबदारी ग्रामसेवक, सरपंच आणि संबंधित पदाधिकाऱ्यांची असेल. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनीही यात सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. निर्णयाची अंमलबजावणी. हा शासन निर्णय सन 2018 ते 19 या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात आला आहे. ग्रामपंचायतींनी नियमाप्रमाणे दर 4 वर्षांनी नियमित फेरआकारणी करणे बंधनकारक आहे. या निर्णयामुळे कर वसुली वाढवण्यावर भर दिला जाणार असून त्याचा थेट परिणाम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायतींनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे सूचित करण्यात आले आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.